नमस्कार, आरूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भरली शिमला मिरची कशी बनवायची ते बघूयात। बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप भन्नाट लागते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूयात। जिरं छान फुललं पाहिजे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात। त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालूयात। त्यानंतर 1 चमचा किसलेलं आलं घालूयात। आता हे 1 मिनिटभर परतून घेऊ। तुम्ही इथं लसूण आणि कांदा जरी घातला तरी पण चालेल। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालूयात। आता हे परतून घेऊ। आता यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालूयात। इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेत। आता हे मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालूयात आणि सगळं पुन्हा एकजीव करून घेऊ। आता ही भाजी 2-3 मिनिटं मंद गॅसवर परतून घेऊयात। 2-3 मिनिटं भाजी परतून झाले। आता गॅस बंद करूयात। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा एकजीव करून घेऊ आणि थंड करून घेऊ। भाजी थंड झाले। आता ही शिमला मिरचीमध्ये भरून घेऊयात। अशा प्रकारे चमच्याने दाबून भाजी भरून घ्यायची। अशा प्रकारेच मी सगळ्या शिमला मिरची भरून घेणार आहे। इथे मी सगळ्या शिमला मिरची भरून घेतल्यात। इथं बघा मी अशा प्रकारे भरून घेतल्यात मिरच्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उभे 2 भाग करून घेतलात शिमला मिरचीचे तरी चालतील। आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलंय। आता यामध्ये भरलेल्या शिमला मिरच्या ठेवूयात। आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 2-3 मिनिटं शिजवून घेऊ। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढूयात आणि आता या शिमला मिरची उलटून घेऊयात। शिमला मिरची शिजायला फार वेळ लागत नाही, 2-3 मिनिटात त्या शिजतात। इथं बघा मी सगळ्या शिमला मिरची उलटून घेतल्यात। आता यावर चीज घालूयात। चीज घालून झालंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि 2-3 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊ। 2-3 मिनिटांनंतर बघा शिमला मिरची तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।